तर मित्रांनो, कमळी या मालिकेच्या 6 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कमळी निंगीला परीक्षेसाठी फी भरायची असते आणि संध्याकाळी 5:30पर्यंतच त्यांच्याकडे वेळ असते. कमळी निंगी विचार करतात की आता काय करायचं, पैसे कसे कमवायचे. तेवढ्यात ऋषी त्याच्या मदतीला धावून येतो. ऋषी म्हणतो, कमळी अगं बंड्याकडे तुमच्यासाठी मस्त काम आहे. बंड्या कमळीला सांगतो की कमळी निंगी तुम्ही रस्त्यावरती पाणी विका. कमळी निंगी रस्त्यावर गार पाणी विकत असतात आणि लोक त्यांच्याकडून पाणी घेतात. अनिका हे सगळं बघते आणि रागिणीला सांगते. रागिणी आपल्या ओळखीचा फायदा करून घेते. ती महानगरपालिकेमध्ये फोन लावते आणि कमळी निंगी यांची कंप्लेंट करते. महानगरपालिकेचे ऑफिसर तिथे पोहोचतात आणि कमळी निंगी यांना थांबवतात. रस्त्यावरती पाणी विकू नका म्हणून सांगतात. अनिका लांबून हे सगळं बघते. अनिका मनात म्हणते, आता ह्या दोघी काहीही झालं तरी 5:30पर्यंत फी काही भरू शकणार नाही आणि त्यानंतर दोघींना कॉलेज सोडून जावंच लागेल. आता कमळी निंगी यांच्यावर जे काही संकट आले त्यामध्ये ऋषी त्यांनी दोघींची मदत कशी करतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की कमळीचं हॉस्टेलमध्ये पुन्हा एकदा छान स्वागत होतं. कमळी निंगी यांचं स्वागत करून त्यांचं औक्षण करून हॉस्टेलमधल्या सगळ्या मुली, सगळ्या मॅडम वगैरे त्यांना आतमध्ये यायला सांगतात. तर इथे कामिनी आज जे काही झालं त्याचा विचार करत असते. रागिणी, अनिका तेही ते कमळीच्या विचारात असतात. अनिका म्हणते, ही गावछाप का हरत नाही, एखाद्या पालीसारखी मला चिटकून असते. कुठल्या सालीची बनली आहे काय माहिती, मला सोडून पण जात नाही. कामिनी रागाच्या भरात मेणबत्तीवरती, जळत्या मेणबत्तीवर आपला हात ठेवते. तिचा हात जळत असतो. रागिणी तिचा हात बाजूला करते आणि ओरडते. रागिणी म्हणते, आई हे काय करतेस, वेडी झाली आहेस का तू. अगं किती भाजलंय, थांब औषध आणते मी. कामिनी म्हणते, नाही काही औषध वगैरे आणू नको. त्या कमळीने आजवर जेवढे चटके दिलेत ना त्या मानाने हे काहीच नाही आहे. कामिनी कमळीचा विचार करून रडायला लागते. कामिनी म्हणते, आजपर्यंत असा शत्रू मला कधीच भेटला नव्हता. ती एवढीशी मुलगी मला भारी पडतीये. या एवढीशा मुलीने माझा सगळा माज उतरवून टाकला, माझा सगळा मान उतरवून टाकला आणि माझी सगळी किंमत शून्य करून टाकली. प्रत्येक वेळेस अनिकासाठी मी झटत राहिले आणि प्रत्येक वेळेस ही माझ्या मार्गात आडवी येत राहिली आणि प्रत्येक वेळेस तिने मला हरवलं. कामिनीची सारखी हार होते म्हणून ती रडायला लागते. रागिणी म्हणते, आई नको ना रडूसू, अगं तुला रडताना मी आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं. कामिनी आपले डोळे पुसते आणि म्हणते, नाही आता मी रडणार नाही. आता कमळीला रडवणार मी आणि तेही शेवटचं रडवणार. त्या कमळीला शिकायचं आहे ना, शिकू दे, खूप शिकू दे. आता मी पण बघते ती कशी शिकते ते. कामिनी कमळीच्या मार्गात अडथळे आणायचे ठरवते. तर इथे कमळी हॉस्टेलमध्ये सगळ्यांशी बोलत असते आणि बंड्या कमळीच्या आईला फोन लावतो. कमळीची आई म्हणते, कमळी आता तू कॉलेजमध्ये पुन्हा गेली आहेस, आता सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून द्यायच्या आणि फक्त अभ्यासावरती फोकस करायचा. आबांचं पण ते स्वप्न होतं. आता जर आबांना सगळं कळलं असतं ना तू हे काय काय करून ठेवले तर आबा खूप चिडले असते आणि तुला 2 धपाटे घातले असते. कमळी विचारते, असं का बोलतेस तू, आबा असते म्हणजे. आबा कुठे गेलेत, मला फोन दे, मला त्यांच्याशी बोलायचे. कमळीची आई म्हणते, अगं किती वेळा तुला सांगायचं, आबा देवदर्शनाला गेलेत ना त्यामुळे ते येऊ शकणार नाही. कमळी म्हणते, हां बरं आहे मग, पण आई तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको, काही झालं ना तरी आता मी फक्त अभ्यासच करणार. तर इथे ऋषीला साधना मावशींची काळजी वाटत असते. साधना मावशी अचानक न सांगता घरातून निघून गेले म्हणून त्याला काळजी वाटत असते. मागच्या वेळेस त्याला सगळं आठवतं. ऋषी मनात म्हणतो, मागच्या वेळेस साधना मावशी घरातून निघून गेल्या होत्या, त्यावेळेस त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि आताही न सांगता निघून गेल्यात. काही झालं तर नसेल ना, त्यांना पैशांची अडचण तर नसेल ना. ऋषी साहेबाला फोन लावतो आणि साधना मावशींची सगळी माहिती काढायला सांगतो. ऋषी मनात ठरवतो की आता काहीही झालं तरी पुन्हा कॉलेज जॉईन करायचं नाही. कमळीला आता ज्या गोष्टींची मदत लागेल त्या सगळ्या गोष्टींची मदत करायची. तर इथे कमळीला अन्नपूर्णाची आठवण येते. अन्नपूर्णाशी बोलावंसं वाटत असतं पण तिला माहिती असतं की अन्नपूर्णा आता रागात आहे आणि अन्नपूर्णाचा किती राग घालवण्याचा प्रयत्न केला तरी ती बोलणार नाही आणि आपल्याला ॲक्सेप्ट करणार नाही. कमळी अन्नपूर्णाचा खूप विचार करते.
निंगे विचारते, कमळी अगं काय झालं, झोप येत नाही आहे का, कसला विचार करतेस? कमळी म्हणते, नाही कसला विचार नाही करत आहे, उद्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, उद्या शेवटचा दिवस आहे. निंगी म्हणते, जाऊ आपण उद्या आणि फॉर्म भरू, तू नको टेन्शन घेऊ. कमळी निंगी झोपायला जातात. तर दुसऱ्या दिवशी रागिनी कॉलेजमध्ये येते आणि ती कॉलेजमध्ये येऊन सांगते की काही झालं तरी आजच्या आज ते सगळे फॉर्म भरले गेले पाहिजे. आणि हो, परीक्षेची जी काही फी आहे त्याच्यामध्ये कोणालाही कन्सेशन द्यायचं नाही. सगळ्यांनी फी सगळीच्या सगळी भरली पाहिजे. कोणालाही फीमध्ये अजिबात सवलत वगैरे द्यायची नाही. एक मुलगी तिथे सवलत मागायला येते. रागिनी त्या मुलीचा फॉर्म फाडून फेकते आणि त्या मुलीला सांगते की तुला कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. सगळीच्या सगळी फी भरावी लागेल, नाहीतर परीक्षेला बसता येणार नाही. रागिनी त्या मुलीला हाकलून लावते. ती मुलगी रडत निघून जाते. रागिनी मनात म्हणते, मी हा बाण मारला आहे, पण माझं टार्गेट कमळी आहे. आता ही मुलगी कमळीकडे धावत जाईल आणि त्यामुळे कमळीला आता ॲडमिशन मिळणारच नाही, ही परीक्षा देऊच शकणार नाही. तर इथे कमळी निंगी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी लाईनमध्ये उभ्या असतात आणि त्यांना समोरून ती मुलगी जाताना दिसते. ती खूप रडत असते. कमळी विचारते, काय झालं, तू का रडते? ती मुलगी रागिनीने जे काही केलं आहे त्याबद्दल कमळी निंगीला सांगते. निंगी म्हणते, कमळी हे सगळं का केलं आहे तुला कळतं आहे का? अगं तू फॉर्म भरू नये, तू पैसे भरू नये म्हणून हे सगळं केलं आहे. त्यांना माहिती आहे की तुझ्याकडे पैसे नाही आहेत आणि परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे तो पैसे देऊनच, म्हणून मुद्दाम हे सगळं चाललं आहे. कमळी अगं आपल्याकडे पैसे नाही आहेत, आता आपण काय करायचं, फॉर्म कसा भरायचा? कमळी म्हणते, बघू काहीतरी करू आपण. निंगी म्हणते, आपण राजन सरांना भेटू ना, नाहीतर अन्नपूर्णा आजींना, नाहीतर ऋषी सरांना. कमळी म्हणते, नाही, कुणाचीही मदत घ्यायची नाही आपण. आणि कमळी आपल्यासाठी अजून किती लोकांना त्रास द्यायचा आहे? तेवढं तिथे अनिका येते. अनिका म्हणते, कळलं मला, तुमचा प्रॉब्लेम कळला. परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना? अनिका कमळीला म्हणते, कमळी तू स्वाभिमानी आहेस ना, मग एक काम कर, तू आहे ना रस्त्यावरती भीक माग. म्हणजे कसं आहे, तू पैसे पण कमवशील आणि तुला परीक्षेसाठी बसतासुद्धा येईल. कमळी म्हणते, आमचं बघू आम्ही काय करायचं आहे ते, आम्ही फॉर्म पण भरू आणि पैसे पण भरू. अनिका म्हणते, ए कमळी, इतके दिवस झाले तुला अक्कल नाही आली, तेव्हा आंदोलन करत बसली आणि आता 5:30च्या आत तुला फॉर्म भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुझा फॉर्म पण घेतला जाणार नाही. आता तुम्ही पैसे आणणार कुठून? 5:30 नंतर तू फॉर्म भरायला गेलीस तर तुझा फॉर्म घेणार नाही आणि त्यानंतर तुला कॉलेज सोडावं लागेल. किती छान होईल ना? कमळी म्हणते, 5:30पर्यंत वेळ आहे ना, मग आम्ही 5:30पर्यंत पैसे भरूच. अनिका विचारते, कुठून आणणार आहेस तू पैसे? शंभूच्या दुकानात जाऊन बूट पॉलिश करणार आहात का? पण नाही या, तिथे तुमचं प्रॉफिट काही होणार नाही. आता कळते, तुम्ही आता माझ्या डॅडकडे जाल, नाही तर ऋषीकडे भीक मागायला जाल. कमळी म्हणते, मी शब्द टाकला ना तर ते मदतसुद्धा करतील, पण ती मदत असेल, भीक नाही. पण तू काळजी करू नको, त्या दोघांकडे आम्ही पैसे मागणार नाही. अनिका म्हणते, तुला भीकच मागायची ना, थांब. अनिका मोठमोठ्याने आवाज देते आणि कॉलेजमधल्या सगळ्या मुलांना गोळा करते, सगळ्या स्टुडंटला जमा करते. अनिका एक रुमाल जमिनीवर टाकते आणि सगळ्यांना म्हणते, कमळीला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे आणि तिच्याकडे काहीच पैसे नाही आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही कमळी निंगी यांना भीक द्या. अनिका भीक द्यायला सुरुवात करते आणि स्वतः आधी 1 रुपया टाकते आणि सगळ्यांना पैसे द्यायला सांगते, पण कोणीच पैसे देत नाही. कमळी जमिनीवरचा कपडा उचलते आणि तो 1 रुपया आपल्याजवळ ठेवते. कमळी म्हणते, अनिका पैशांचा असा अपमान करायचा नसतो. ज्या वेळेस तुझा पैशाचा माज उतरेल ना, त्यावेळेस या 1 रुपयाचं मोल कळेल. आणि आमची फी कशी भरायची ना, ते आम्हीच बघून घेऊ. आम्ही फी पण भरणार आणि स्वाभिमानाने पैसेसुद्धा कमवणार. अनिका म्हणते, आता मला पण बघायचे तू पैसे कसं आणतेस, तेही 5:30च्या आत. अनिका निघून जाते. निंगी म्हणते, कमळी अगं फक्त 5 तास राहिलेत, आता 5 तासात पैसे कुठून आणणार आहेस तू? आभाळातून पडणार आहेत का पैसे? कमळी विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.